अजून पोषण बसलेलो काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? मी आशाबाई प्रकाश भोसले, माझं अंजनसोंड राहणार गाव, राहतं गाव अंजनसोंड आहे, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. परांड्याचा आणि आमचा काहीही संबंध नाही. संबंध नसताना माझ्या दिराचा अक्षेषण झाला सर. माझ्या दिराचा अक्षेषण झाला, ते अक्षेषण झाला म्हणून माझं पोरग मुकदमाकडे उचल आणायला. मुकदमाचं नाव काय का? बादल बांदल. त्या मुकदमाकडे ऊसतोडीची उचल आणायला चालले होते. माझा दीर नागेश वच्छा भोसले जामखेड मध्ये दवाखान्यात होता, सरकारी सिव्हिल मध्ये, खाजगी सिव्हिल मध्ये होता. तर त्याला दुरुस्त करण्यासाठी माझा मुलगा व माझा पुतण्या दोन्ही मिळून चालले होते मुकदमाकडे पैसे आणायला. ते जात असताना परांड्याची चोरी झालेली या लेकरांना काहीच माहिती नाही. मग या लेकरांना ते जातानी वाटानेच धरलं आणि या पोलिसांनी आणून कोठडीत परांड्याच्या टाकलं. मग टाकलं तर टाकलं. आता ही 3 महिने संपत्यात सर. तर त्यांनी काय केलं, आता जेलमध्ये 3 महिने संपून गेलं, जेलमध्ये टाकले. तर आता मग त्याच मोका लावू, असं करू तसं करू. माझं लेकरू 10वी शिकलेलं आहे, मला नाही आई नाही वडील नाही भाऊ नाही बहीण नाही नवरा, आणि बिन आधारी लेकराला जेलमध्ये टाकले. आता त्याची बेल होत नाही, त्याला तारखेला आणत नाही, त्याला कुठलंच नाही. आणि मला का आधार कार्ड नाही ना, मतदान कार्ड नाही, रहिवासी नाही, कुठलंच काही नाही. अजून मी भांडून थकून गेली तरी मला काय सुद्धा कागदपत्र अजून सुद्धा दिलं नाही, गाववाल्यांनी दिलं नाही, शासनाने दिलं नाही. मग मी काय महाराष्ट्राच्या बाहेरची आहे का? माझं माहेर वालवड आहे, माझी सगळी मिली, भाऊ मिली, आई वडील मेलं, बहिणी मेल्या, आणि मी एकली राहिली. आणि माझ्या लेकराला मला कुणाचा सुद्धा आधार नाही. आणि गुंड टोळीच्या नाव, गुंडवाल्याचं नाव सोडलंय आणि पैसे घेऊन काळा बाजार